आप देख रहे हो एनपी न्यूज चैनल। आपने अगर इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो जल्द ही सब्सक्राइब कीजिए। थैंक यू वेरी मच। सर, क्रांतिकारी जय भीम। सप्रेम जय भीम। आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक सुनील वाकेकर सर, आपलं निळे प्रतीक या यूट्यूब चॅनलच्या या आजच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। खरं तर मागच्या सुमारे 10 ते 12 वर्षापासून निळे प्रतीकचं मी काम अविरतपणे बघतो। समाजहिताचं आणि खऱ्या अर्थानं निळे प्रतीक हे समतेचं, न्यायाचं प्रतीक आहे आणि सर्वांना समतेनं ज्या पद्धतीचं निळं आकाश आहे सारखी वागणूक देतं, तसंच आपल्या माध्यमातून काम होतं। आपण प्रत्येकाला न्याय देता, म्हणून मी निळे प्रतीकचे जे वाचक आहेत, फॉलोअर आहेत, ऑब्झर्वर आहेत, ह्या सगळ्या लोकांना सांगतो की आपण तर बघताच, पण आपल्या माध्यमातून आपल्या संपर्कात येणारे जे चळवळीचे कार्यकर्ते आहेत या सर्वांना हे निळे प्रतीकचं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा। निळे प्रतीक आपल्या हक्काचं चॅनल आहे। हे चॅनल आपण प्रत्येक मित्राला, कुठल्याही जाती धर्माचा असो, त्याला हे सबस्क्राईब करायला यासाठी सांगा, कारण निळे प्रतीक म्हणजे समाजाचं प्रतीक आणि हे समाजाचं प्रतीक प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचावं, समाजाचा आवाज लोकांपर्यंत पोहोचावा, समाजाच्या समस्या पोहोचाव्या, यासाठी आपलाही एक वाटा केवळ सबस्क्राईब करून होत असेल किंवा 5 लोकांना सबस्क्राईब करून होत असेल तर आपण ते जरूर करावा, अशी आपल्या सर्वांना नम्र निवेदन करतो, आवाहन करतो आणि आपल्या चॅनलला शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम। सर, क्रांतिकारी जय भीम। सप्रेम जय भीम। आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक सुनील वाकेकर सर, आपलं निळे प्रतीक या यूट्यूब चॅनलच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। सर, आपली नुकतीच आझाद समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। तर आपण काय सांगू? आझाद समाज पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होणं खरं तर ही अतिशय गौरवाची गोष्ट आहे, कारण ज्या परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र किंवा आंबेडकरी चळवळ ही ज्या परिस्थितीत आता सध्या जात आहेत, ती परिस्थिती अशी आहे की रस्त्यावरची लढाई लढायला कुणीही, महाराष्ट्र असेल किंवा देशात असेल, कुणी तयार नाही। केवळ आणि केवळ या देशामध्ये भाई चंद्रशेखरजी आझाद, जे आमचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, हे आपण बघत असाल साळवेजी की कुठल्याही संकटात, मग ते 3 तलाकचं प्रकरण असो, खैरलांजीचं प्रकरण असो, आत्ताच नुकतंच झालेलं राजस्थानमध्ये जालोर जिल्ह्यातील प्रकरण असो, कुठल्याही लढ्यामध्ये जर सगळ्यात अगोदर प्रतिक्रिया, केवळ प्रतिक्रिया नाही तर न्याय देण्याचं काम जर आता कुणी करत असेल तर भाई चंद्रशेखर आझाद या देशामध्ये लढाई लढत आहे। आणि म्हणून एक लढाकू माणसासोबत किंवा लढाकू माणसाच्या पक्षामध्ये जाण्यासाठी अनेक लोकांची चळवळ सध्या राज्यभर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर लढाकू माणूस आतापर्यंत शिकल्या सवरलेल्या माणसाला महाराष्ट्राचं नेतृत्व देईल का नाही देईल हा प्रश्न होता आणि माझ्यासारख्या एक प्राचार्य माणसाला राज्याचं पद दिलं, म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील अनेक लोक आनंदी आहेत, कारण की शिकलेल्या माणसाला आतापर्यंत कुठल्याही पक्षानं जवळजवळ राज्य प्रदेश अध्यक्षपदी निवड केली नाही आणि म्हणून लोकांना एक आशावाद निर्माण झाला आणि तुम्ही म्हणता तसं, म्हणून खरंच राज्यभरातून शुभेच्छेचा वर्षाव सुरू आहे। सर, आपलं महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आम्ही सुद्धा आपलं खूप खूप स्वागत करतो। सर, मला सांगा की आपण आपली शैक्षणिक आणि आपली कौटुंबिक पार्श्वभूमी जर आम्ही आपल्या वाचकांसाठी जाणून घेतो तर कृपया त्यावर प्रकाश टाका। मी औरंगाबाद जिल्ह्यातील एक नागरिक आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील छोटंखानी एक गाव आहे, तसं माझं प्रत्यक्षात गाव धानोरा नावाचं गाव माझं नेटिव्ह प्लेस, पण मी बोरगाव बाजार इथे शिकलो। 8वीपर्यंत शिक्षण तिथे झालं। सिल्लोड हायस्कूलला मी शिकलो, जिल्हा परिषदला। त्यानंतर सिल्लोडच्या यशवंत कॉलेजला 12वीपर्यंत शिक्षण घेतलं। उच्च शिक्षणासाठी औरंगाबादला आलो। मग मी BSc केलं, PEd केलं, मी MA केलं, MEd केलं। मी फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा MA ग्रॅज्युएट आहे आणि मी LLB सुद्धा केलं। मी या समाजासाठी, जसं ज्या पद्धतीनं बाबासाहेबांनी सांगितलं की आमच्या समाजानं माऱ्याच्या व मोक्याच्या जागा पटकाव्या किंवा लोकांना रोजगार देण्याचं काम करावं, त्याच्यातूनच मी मानव विकास व पुनर्निर्माण संशोधन संस्था निर्माण केली 2011ला आणि यामध्ये शैक्षणिक संस्था काढल्या। एवढंच काय, यातून मी मुलांचं किमान कौशल्य विकासात व्हावं म्हणून ट्रेनिंग सेंटर सुरू केले। त्यानंतर मी
नागरिकांच्या अनेक मूलभूत हक्काच्या प्रश्नावर जेव्हा व्हायला लागले, मला जाणवायला लागलं, तर मी नागरी मूलभूत हक्क अभियानाची सुद्धा सुरुवात 2016-17 केली. सर, आपण एक शिक्षक आहात, अनेक डिग्र्या आपण घेतल्या आणि अनेक डिग्र्या घेतलेल्या असल्यामुळे आपण विद्वान आहात, यात काही शंकाच नाही. मग या विद्वत्तेचा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा त्यासाठी आपण शैक्षणिक क्षेत्राकडे असताना मग आपण राजकारणाकडे कशी वळावं? आपण विचारलेला प्रश्न अतिशय योग्य आहे. खरं तर आमच्या समाजामध्ये हीच एक दुःखाची गोष्ट आहे की शिकल्या सवरलेल्या लोकांनी राजकारणात येऊ नये असा जो पायंडा लोकांनी पाडला. बाबासाहेब तर म्हणतात की शिकल्या सवरलेल्या लोकांनीच राजकारणात यावं. तुम्ही जर जे बीट रोपाल, तुम्ही जर गाजर लावलं तर गाजरच येणार. आणि जर तुम्ही तहसील समोर माहिती अधिकार टाकून परेशान करणारे लोक किंवा ज्यांना कुठलाही अभ्यास नाही, समाजाच्या प्रश्नाची जाण नाही, केवळ पोलीस स्टेशनचे भांडणं एकमेकाला मिटवा करायला जातो किंवा पोलिसाच्या टिपऱ्या म्हणून काम करणाऱ्या लोकांना जर तुम्ही आतापर्यंत राजकीय नेतृत्व जर दिलं तर रिझल्ट केवळ मॅनेजमेंटच येईल आणि तो समाजाच्या प्रश्नावर लढण्याच्या ऐवजी मॅनेज कसं व्हायचं यावरच काम करेल. आणि म्हणून मी बाबासाहेबांच्या विचाराचं काम करताना हा विचार केला की शैक्षणिक क्षेत्रात काम करता करता लोकांच्या राजकीय प्रश्नाकडे जर कुणीच शिकल्या सवरला गेला नाही तर मला असं वाटतं की खऱ्या प्रश्नाची उकल होणार नाही. आणि ती व्हावी म्हणूनच मी एक चांगली पार्टी, ज्या पार्टीनं समाजात आणि राज्यात आणि देशामध्ये खऱ्या अर्थाने एक दरार निर्माण केला, अशा पक्षाची मी निवड केली. सर, जसं आता आपण मानव विकास व पुनर्निर्माण संस्था आपली आहे आणि नागरी मूलभूत हक्क अभियान वगैरे या ज्या छोट्या मोठ्या संस्था आपण निर्माण केल्या आणि त्या संस्थेच्या अंतर्गत संस्थेच्या माध्यमातून आपण अनेक लोकहितवादी निर्णय घेतले, अनेक आंदोलने केली. हे आंदोलन करत असताना आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे जॉब पण करत होता. मग एक तो जॉब आपण किती वर्ष केला, सर्व्हिस किती वर्ष केली, किती दिवस विद्यार्थ्यांना शिकवले? मी आजही जॉबमध्ये आहे. मी माझ्या अगोदर मी दुसऱ्याच्या संस्थेमध्ये प्राचार्य म्हणून काम करत होतो. योगायोगानं त्या संस्थेने ती संस्था माझ्या संस्थेकडे हँडओव्हर केली आणि त्याच संस्थेत आजही मी प्राचार्य पदावर कार्यरत आहे. मी माझं कार्य शैक्षणिक क्षेत्रातलं काम आजही करतो आणि ज्याच्यातून मला राजकीय काम करायचं आहे त्यात स्वतःचा माझा पैसा असला पाहिजे, मला स्वतःचा हक्काचा पगार असला पाहिजे. कारण एखादा व्यक्ती बेरोजगार आहे म्हणून पर्यायानं जर राजकारणात आला असेल तर तो त्याच्या पैशाची आधी व्यवस्था करेल, त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था करेल. आणि म्हणून बाबासाहेब विद्यार्थ्यांना ज्यावेळेस बोलले होते की विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता बाबासाहेबांना एकदा की काय आम्ही राजकारणात आलं पाहिजे, तर बाबासाहेबांनी बिलकुल नाही. जोपर्यंत तुम्ही ज्ञान घेतात, जोपर्यंत विद्यार्थी आहात, तोपर्यंत तुम्ही ज्ञानच घेतलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या पायावर असाल त्यावेळेस तुम्ही समाजाच्या प्रश्नाकडे, राजकीय प्रश्नाकडे, सामाजिक प्रश्नाकडे वळलं पाहिजे. मग मी आज माझ्यासारखा जो व्यक्ती, आज मी आर्थिक सुबत्ता असलेला माणूस आहे, मला चांगला योग्य पगार आहे, स्वतःचे रोजगार उपलब्ध करून लोकांना रोजगार देण्याची क्षमता आहे. आणि म्हणून मी राजकारणामध्ये येऊन कुठलं मॅनेजमेंट न करता स्वतःच्या पायावर दमदार उभं राहू शकतो, म्हणून मी राजकारणाकडे वळालो. सर, आपल्याकडे आपण या अगोदरही BRSP या पक्षामध्ये ॲडव्होकेट माने सरांच्या सोबत काम करत होते, तर तिथं आपलं मन रमलं नाही, तिथून आपण लवकरच एक्झिट घेतली, तर तिथं आपण का रमले नाही, काय असं वाटलं तुम्हाला? खरं तर आपण विचारलेला प्रश्न अतिशय समर्पक आहे. मी राजकारणाची माझी सुरुवात ही BRSP डॉक्टर सुरेश माने यांच्याच कारकिर्दीत झाली. त्यांच्याच आग्रहाखातर मी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीत प्रदेश महासचिव या पदावर आलो. मानेसाहेबच माझे राजकीय गुरु सुरुवातीचे आणि त्यांनी मला राजकारणात आणल्यानंतर खरं तर मी राजकारणात यायच्या पूर्वी त्यांना असं म्हटलं होतं की सर, माझं अजून 3 ते 5 वर्ष राजकारणाचं नियोजन नाही, पण त्यांच्या आग्रहात मी आलो. राजकीय काम करत असताना संपूर्ण राज्यभर, मराठवाडाभर आम्ही या पक्षाची बांधणी करण्याचं काम केलं. पण राजकारणामध्ये जी समझोता, ज्या घडामोडी, ज्या सेटलमेंट मला नको वाटत होत्या किंवा आंबेडकरी चळवळीच्या अनुषंगानं त्या घातक आहे असं मला वाटत होतं, अशा पद्धतीची जी काही जडणघडण म्हणा किंवा तडजोड म्हणा, तडजोड आदरणीय मानेसाहेबांनी केली. त्यांनी राष्ट्रवादीसोबत तालमेल केला. एवढंच नाही तर त्यांच्या पक्षाच्या तिकिटावर इलेक्शन लढलं आणि म्हणून आम्ही विचार केला की ज्या प्रस्थापित पार्टीच्या विरोधात आमचा लढा आहे आणि साहेब आपण त्याच पक्षाच्या चिन्हावर लढत असाल तर आम्ही आपल्यासोबत राहू शकत नाही, आम्ही फुले शाहू आंबेडकर चळवळीची मान खाली येऊ देणार नाही.
हा विचार मनाला रुजला नाही, म्हणून मी BRSPचा राजीनामा दिला. त्यानंतर मी आपल्या माहितीसाठी सांगतो की माझ्यासारखा माणूस ज्याला एकदा राजकारणाची गोड लागली म्हणावी लागेल, मी वंचित बहुजन आघाडीसुद्धा गेलो. त्यानंतर काही दिवसानंतर मी वंचित बहुजन आघाडी माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात प्रवेश केला. पण तिथं मी सगळ्यात कमी काळ म्हणजे 11च महिने कार्य केलं. तिथलं जे काही वातावरण असेल, विचारधारा असेल, कार्य असेल, ते कार्यपद्धती मला रुचली नाही. किंबहुना माझ्यासारख्या माणसाला तिथं योग्य कामाचा वाव आहे असं मला वाटलं नाही आणि म्हणून त्यांचा राजीनामा दिला. मी 17 नोव्हेंबर 21 वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिला आणि एकंदरीत राज्यभर देशभराचा अभ्यास करून की फुले शाहू आंबेडकर चळवळ किंवा बाबासाहेबांच्या विचाराला आता राज्यभर आणि देशभर कोण न्याय देऊ शकतं असं मला वाटलं आणि म्हणून मी भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वामध्ये आझाद समाज पक्षामध्ये प्रवेश केला आणि एकाच वर्षाच्या आत माझ्या कामाचं नियोजन किंवा जे काही कामाचं नियोजन भाग असेल, लोकांना न्याय देण्याची पद्धत असेल, हे भाई चंद्रशेखरजी आझाद यांना लक्षात आली आणि त्यांनी मला ह्या राज्याची धुरा माझ्या हातात दिली. सर, BRSP मध्ये असताना आपण जसे म्हणालात की आपण ज्या प्रस्थापित पक्षांच्या विरोधात आपलं आंदोलन आहे, आपलं समाजकारण आहे, राजकारण आहे, अशाच पक्षाची जर आपण हातमिळवणी करत असाल तर ह्या एकमेव कारणासाठी आपण पक्षातून बाहेर पडलो आणि त्यानंतर मग ॲडव्होकेट सुरेश माने साहेबांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढले वगैरे काय आपण तसा म्हणाला, तर तिथेही पाहिजे तसा त्यांना राष्ट्रवादीकडून अपेक्षित फायदा झालेला नाही. त्या संदर्भात असं आहे की राजकारणामध्ये कुठल्याही पक्षासोबत हात मिळवणी करणे, युती करणे, आघाडी करणे हे चुकीचं नाही. आमचा मुद्दा असा होता की त्यांच्या पक्षाच्या तिकिटावर आपण लढू नये आणि शेवटी आपण जे म्हणालात ते योग्य आहे की त्यांना जे अपेक्षित होतं की राष्ट्रवादी पार्टीसोबत जर आम्ही जर गेलो तर राष्ट्रवादी पार्टीला आमच्या मताचा फायदा होईल आणि त्यांचा पण आम्हाला फायदा होईल. पण प्रत्यक्षामध्ये आदरणीय माने सर निवडणुकीत हरले याचाही आम्हाला गम नाही. पण काय बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या इतर कार्यकारी आणि पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी पक्षाची सरकार आल्यावर सुद्धा त्यांनी कुठलेही महामंडळ, नगरसेवक, झडपी मेंबरशिप दिली का? जर सत्तेचा वाटा ते आम्हाला देतच नसेल तर मग हात मिळवणी का करायची, युती का करायची? आमचा मुद्दा युती करण्यास विरोध नव्हता. आमचा विरोध असा आहे की मग युती केल्यानंतर काय तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना, फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या लोकांना आमच्या पदरात काही देणार आहात काय? माझा तर आदरणीय सुरेश माने सरांना आत्ता प्रश्न आहे तुमच्या माध्यमातून, हा प्रश्न जर त्यांच्यापर्यंत पोहोचला तर आपण राष्ट्रवादीसोबत आता होतात, आताही आहे का नाही मला माहीत नाही, पण जर होतात आणि समाजाच्या हिताचा प्रश्न आपण बोलू शकत होतात तर मग 2.5 वर्षाचं सरकार असताना आपण किमान महात्मा फुले सारख्या महामंडळाचं कर्ज तरी आमच्या समाजाला उपलब्ध करून दिलं काय? दुसरा प्रश्न माझा, भीमा कोरेगाव सारख्या दंगलीमध्ये सुमारे 56,000 केसेस आमच्या बांधावर आहे. मग आपण त्या केसेस मागे घेण्यासाठी काय सरकारला बाध्य केलंय का? कारण राष्ट्रवादी सरकारचेच अनिल देशमुख गृहमंत्री होते, आघाडीसोबत असल्यामुळे ते साहजिक. मग का हा दावा निर्माण माने साहेबांनी केला नाही? आमच्या समाजहिताचे काम का केलं नाही? हा प्रश्न मला आदरणीय सुरेश माने सरांना आपल्या माध्यमातून विचारायचा आहे. सर, काल परवा एका अर्थाने संविधान सभा म्हणून एक कार्यक्रमाचं BRSPच्या वतीने औरंगाबाद शहरामध्ये आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या संविधान सभेमध्ये MIMचे खासदार असलेले इम्तियाज जलील, शिवसेनेचे अंबादास दानवे, आमदार सावे या सर्व मातब्बर नेत्यांना बोलवलं, परंतु या संविधान सभेकडे या सर्वांनी पाठ फिरवली. म्हणजे नेमकं माने साहेबांना म्हणायचं काय होतं आणि हे लोकांनी पाठ का फिरवलं, त्या संदर्भात आपण काय समजतो? मुळात माने साहेबांनी अतुल सावे असतील किंवा अंबादास दानवे असतील ह्या लोकांना संविधान परिषदेला बोलावलंच का, हा माझा प्रश्न आहे. कारण संविधान परिषद म्हणजे संविधानाच्या संदर्भामध्ये लोकांना जागृत करणे आहे, पण त्यांची भूमिका संविधान विरोधी राहिलेली. अतुल सावे हे भाजपा सरकारमधले मंत्री आहे आणि अतुल सावे BJPचे कट्टर समर्थक आहे. संघात त्यांची जडणघडण झाली आणि मग संघाचे लोक संविधानच मानत नाही, मानण्याचं ढोंग करतात, कुठलेच कलम आज त्यांनी ठेवलं नाही. मग ह्यांना तुम्ही संविधान परिषदेला बोलवलंच काय? अंबादास दानवे असतील तर अंबादास दानवे सुद्धा शिवसेनेचे आहेत. आज शिवसेनेची भूमिका कदाचित बदलली असेल, पण शिवसेनेनं कधी संविधानाला पुरजोर अशी मदत केली किंवा संविधानाची मोठी बाजू मांडलेली आहे असं आमच्या लक्षात आलेलं नाही.
ज्या संविधानामध्ये प्रत्येकाला प्रत्येक राज्यात कुठेही राहण्याचा हक्काधिकार आहे, मात्र शिवसेनेची भूमिका अशी होती मुंबईमध्ये, मागे आपण कदाचित वाचले असेल की बजाव पुंगी हटाव लुंगी, म्हणजे जे लोक नॉर्थचे लोक आहेत, उत्तरेकडचे जे लोक आहेत, मुंबईसाठी रोजगारमध्ये आले होते, मग ते चेन्नईकडचे लोक असो, साऊथचे असो, नॉर्थचे असो, अशा लोकांना मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, त्यांना हाकलून दिलं पाहिजे, अशी संविधान विरोधी भूमिका शिवसेनेनं घेतली होती. मग अशी भूमिकेच्या लोकांना आपण संविधान परिषदेला का बोलवता, मला हा प्रश्न पडतो. आणि अशा लोकांनी तुमच्याकडे पाठ फिरवली नाही तर मला आश्चर्यच वाटलं नाही. आश्चर्य वाटायचं याच्यात काही कारण नाही, कारण जे लोक संविधानच मानत नाही, ज्यांच्या कार्यालयावर 52 वर्ष तिरंगा झेंडा फडकावला नाही, अशा संघाच्या लोकांना तुम्ही जर संविधान परिषदेसाठी बोलणार असाल तर मला तुमचं आश्चर्य वाटतं की संविधान परिषदेत नेमकं तुम्हाला काय अपेक्षित आहे. सर, आता नुकतंच शिवसेनेमध्ये जे वादळ निर्माण झालेलं आहे, शिंदे गट हा एक फार मोठा गट शिवसेनेतून बाहेर पडलेला आहे आणि त्याने सत्ता मिळवलेली आहे. आणि नुकतंच आता संभाजी ब्रिगेड एक सामाजिक संघटना आहे आणि ते सेनेसोबत त्यांनी युती केलेली आहे. तर सेना ही कुठेतरी पुरोगामी झाली आहे का, आणि संभाजी ब्रिगेडचं आणि त्यांचं जमेल का, आणि भविष्यात जर उद्धव ठाकरे साहेबांनी आपल्याला ऑफर दिली भीम आर्मीसाठी, आझाद पार्टीसाठी, तर आपण त्यासाठी समजून करणार. मुळात संभाजी ब्रिगेड ही चळवळीच्या अनुषंगानं अतिशय चांगलं संघटक आहे असं आपण जे म्हणतो, आता त्याच्यावर माझं प्रश्नचिन्ह आहे. संभाजी ब्रिगेडची भूमिका काही वर्षापूर्वी खूप योग्य होती. मागच्या विधानसभेच्या अगोदर आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर 2021 जे बोलले होते ते असं आहे की आमच्या संभाजी ब्रिगेडच्या लोकांना आता सत्तेत वाटा मिळाला पाहिजे, आणि सत्तेचा वाटा केवळ आणि केवळ भाजपाच मिळवू शकतो, BJP मिळवून देऊ शकतो. म्हणून विधानसभेत त्यांनी भाजपासोबत गेले, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून संभाजी ब्रिगेडसुद्धा ढोंगी आहे असं मला म्हणावं लागेल, कारण की खरं जर ती पुरोगामी चळवळीची आहेत तर भाजपासोबत ज्या ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध करणारं संभाजी ब्रिगेड आहे, हे भाजपासोबत अगोदर गेलं काय, आणि मग अगोदर गेलं होतं तर आता परत त्यांना सोडून शिवसेनेसोबत का आलं, म्हणजे शिवसेनेसोबत आलं म्हणजे आता शिवसेनेला भावनिक फायदा होऊ शकतो असं त्याचं मत आहे. म्हणून संभाजी ब्रिगेड एक प्रकारचं ढोंग करतंय का प्रत्यक्षात आता परत त्यांच्यामध्ये सुधारणा झाली, याच्यावर संशोधनाचा विषय मला विचार करावा लागेल की यांच्या संदर्भात सुधारणा झाली असेल तर ते स्वागत करते. हे सेनाप्रमुख आहे उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी RSSवर टीका केली की हिंदुत्व आमचं जे हिंदुत्व आहे हे शिंडी जाणीवेचं हिंदुत्व नाही. आणि या एका वाक्यानुसार जे काही पुरोगामी चळवळीचे लोक आहेत, पुरोगामी चळवळीचे जसे आंबेडकरी चळवळीतले काही लोक आहेत, अशा अनेक लोकांनी उद्धव ठाकरे यांना सपोर्ट केलेला आहे. त्याविषयी आपण काय सांगाल? ते खरोखरच पुरोगामी आहेत का त्यांच्या बोलण्यातून त्याचा आपण अर्थ कसा घेणार? आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी हे 2 वेळा विधान केलं की आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं नाही. खरं तर ह्या त्यांच्या विधानाचं मी स्वागत करतो, कारण हिंदुत्व हे शेंडी आणि जानव्याचं नाही, याच्यातून त्यांना काय संदेश द्यायचा तो संदेश समाजातल्या अनेक लोकांपर्यंत पोहोचला असेल की ज्यांना कट्टर हिंदुत्व पाहिजे, ज्यांना विषमता पाहिजे, ज्यांना न्यायाची भूमिका नको, ज्यांना मागासवर्गीयावर, कष्टकर्यावर, अशा अनेक लोकांवर किंवा हिंदू मुसलमानच्या दंगली घडवायच्या, अशा विचाराचे लोक म्हणजे शेंडी जानव्याचे लोक. आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जरी भूमिका घेतली असेल तर मला असं वाटतं त्यांच्यात काही 5-10% बदल झाला असावा असं ह्या मतावर मी आलो. पण 100% त्यांच्यात किती बदल झाला हे ओळखणं तितकंसं अवघड आहे. बाबासाहेब नेहमी सांगतात की बाबासाहेब असं म्हणतात की एखादा व्यक्ती खरा कोणता ओळखायची जर कसोटी असेल तर तो जे बोलतो हे महत्त्वाचं नाही, तो जे करतो म्हणजे जो कृतीत आणतो. प्रत्यक्षात जर माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जर संविधानाच्या अनुषंगाने काम करायला सुरुवात केली, मागासवर्गीय असतील, SC/ST OBC असेल, कष्टकरी असतील, किंबहुना मुस्लिम असतील, यांना जर सोबत घेऊन लढाई लढण्याचं काम सुरू केलं तर मी असं म्हणतो की बाळासाहेब ठाकरेचे जे वारसदार आहे आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, हे त्याच्यापेक्षा आदरणीय प्रबोधनकार ठाकरे साहेब यांचे जर वारसदार ठरले तर मला त्यांचं आनंद आणि कौतुक होईल आणि मी त्यांच्या कार्याला शुभेच्छा पण देईल. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीमुळे भीमशक्ती आणि शिवशक्ती याच्यामध्ये साम्य घडून येईल अशा काही चर्चा सध्या सुरू आहेत, त्या संदर्भात म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या कार्यामुळे म्हणायचं आपल्याला, संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र आल्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येतील चान्सेस आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे. तर त्या संदर्भात आपण कसं खुलासा करू? संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेमुळे हे होईल असं मला वाटत नाही. मात्र
आपण मगाशी जे बोललात की शेंडी जाणवायचं आमचं हिंदुत्व नाही, किंवा केवळ मंदिरामध्ये घंटा बडवणे आमचं हिंदुत्व नाही, असं पण एकदा माननीय उद्धव ठाकरे साहेब बोलले. ते जर ह्या विचारावर खरंच ठाम असेल, मी मगाशी बोलल्यासारखं, तर आंबेडकरी संघटना किंवा पक्ष हे खरंच राज्यात नाही, देशात नाही, तर जगाच्या पाठीवर सगळ्यात मॅच्युअर्ड असे संघटन आहेत आणि लवकर ते परिवर्तन लवकर करून घेण्यासाठी तयार होतात. जसं बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा पगडा उद्धव साहेबांवर जास्त होता, तोपर्यंत कुठली आंबेडकरी चळवळ त्यांचे स्वागत करत नव्हती. पण जेव्हापासून त्यांनी हे शेंडी जाणव्यावर टीका टिप्पणी करायला सुरुवात केली, पण त्यांनी ही दोषातून केली का विचारातून केली हा प्रश्न आहे. भाजपानं त्यांची साथ सोडली, भाजपानं त्यांच्या विरोधात कट केले, भाजपानं त्यांची सत्ता हिसकावून घेतली, चोरून घेतली, बदमाशी करून घेतली, म्हणून त्यांचा राग म्हणून जर ते म्हणत असतील तर खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळ त्यांच्यासोबत जाणार नाही. पण त्यांच्यातलं परिवर्तन जर मनानं झालं असेल आणि त्यांना असं वाटत असेल की या देशामध्ये खरंच संविधान नांदतं, संविधानाच्या अनुषंगानेच देश चालला पाहिजे, राज्य चाललं पाहिजे आणि सगळ्यांच्या न्याय समतेची जर ती गोष्ट करणार असेल, तर आंबेडकरी चळवळीचा पाईक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून आझाद समाज पक्ष याचं स्वागत करेल. आणि अशा वेळेला शिवशक्ती आणि भीमशक्ती आपण जे म्हणता, तसं भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र करायची गरज नाही मला असं वाटतं. कारण आंबेडकरी चळवळीतले लोक ऑलरेडी छत्रपती शिवरायांना आदर्श मानतात आणि आंबेडकरी चळवळीचेच लोक खरे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र मनामध्ये घेऊन, या बंदुका शिवशक्तीच्या आणि भीमशक्तीच्या मनात घेऊन कायम कार्यरत असतात. मात्र त्यांच्या ह्या भूमिकाचं स्वागत करण्यासाठी जर त्यांच्या मनातूनही परिवर्तन असेल पुरोगामित्वाचं, तर आंबेडकरी समाजाच्या पक्ष आणि पार्टी त्यांच्यासोबत मदत करण्यासाठी, युती करण्यासाठी सोबत राहील. मला असं वाटतं याच्यात लाजण्यासारखं किंवा घाबरण्यासारखं काही त्याच्यात दोष राहणार नाही. आपण आझाद समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आहात आणि भविष्यात जर आपल्याला शिवसेनेने ऑफर दिली येणाऱ्या निवडणुकांसाठी, आता मुंबईमध्ये निवडणुका आहे, तर आपण काय भूमिका घेऊ? आझाद समाज पक्षाची भूमिका अशी आहे की जो कोणी संविधान विरोधी काम करेल, या देशाच्या मागासवर्गीय SC, ST, OBC यांच्या हिताच्या आड जो कोणी येईल तो आमचा शत्रू असेल. आणि जर माननीय उद्धव साहेब ज्यांची शिवसेना आहे, हे जर अशी भूमिका घेणार असेल की ते भाजपाच्या विरहित त्यांना सोडून जर मग फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या लोकांच्या सोबत संविधानला सुसंगत अशी भूमिका घेणार असेल, तर आझाद समाज पक्ष त्यांच्यासोबत, किंवा जे कोणी असेल जे भाजपाला सोडून एकत्र येऊन त्यांना हरवण्यासाठी काम करत असेल, तर अशा भूमिकेचं आम्ही स्वागत करू आणि याचा निश्चित विचार करू की त्यांच्यासोबत गेलं पाहिजे. सर, प्रश्न असा आहे की माननीय कांशीरामजी यांनी संपूर्ण देशभर अशा पद्धतीचं राजकारण केलं, समाजकारण केलं की ते एक ऐतिहासिक असा ठरलेला आहे. परंतु महाराष्ट्रात पाहिजे तसे त्यांच्या विचारांना, त्यांच्या भूमिकेला किंवा राजकारणाला तळ मिळालेली नाही, साथ मिळालेली नाही. आणि चंद्रशेखर आझाद सुद्धा हे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहे, म्हणजे परप्रांतीय आहे, महाराष्ट्राचे नाही. मग आपला प्रश्न असा आहे की आपण त्यांचं नेतृत्व का स्वीकारलं आणि त्यांचं नेतृत्व महाराष्ट्र मान्य करेल का, या विषयावर आपण काय सांगितलं? असा आहे साळवेजी, आपण खूप चांगला हा प्रश्न विचारला की मान्यवर कांशीराम साहेब ज्यावेळेस देशभर कार्य करत होते आणि फुले शाहू आंबेडकर किंवा पुरोगामित्वाचं राज्य, महापुरुषांचं हे राज्य महाराष्ट्रातही त्यांनी काम सुरू केलं, त्यावेळेला महाराष्ट्रातील अनेक लोकांनी खरं तर ज्यांना कांशीराम साहेबांसारखं हुशार नेतृत्व नको होतं, त्या अशा लोकांनी जाणीवपूर्वक मान्यवर कांशीराम साहेबाला विरोध केला. आणि बाहेरच्या राज्यातील, किंवा मी त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेल की एक विशिष्ट वर्गाने तर डायरेक्ट की ते चर्मकार आहे म्हणून त्याचा विरोध व्हायला पाहिजे, त्याचा आम्हाला म्हणून विरोध व्हायला पाहिजे, असं असंवैधानिक किंवा खरं तर आंबेडकरी विचाराला न शोभणारं स्टेटमेंट करून मान्यवर कांशीराम साहेबांच्या विरोधात काम केलं. दुसरा तुमचा प्रश्न होता की बाहेरचं नेतृत्व म्हणजे राज्याच्या बाहेरचं. माझा असा प्रश्न आहे की ज्या लोकांच्या मनात हे प्रश्न होता, बाहेरचं नेतृत्व म्हणजे काय? आम्ही काय भारताच्या बाहेरील पाकिस्तान किंवा बांगलादेश किंवा अमेरिकेतून नेतृत्व आणलं? नेतृत्व बाहेरचं नाही, तर फुले शाहू आंबेडकर विचारांना मानणारं ह्या देशातलं आहे. ज्या लोकांना हा प्रश्न वाटतो साळवेजी की बाहेरचं नेतृत्व, याचा अर्थ जे लोक हा प्रश्न विचारतात, मला त्यांना असा प्रश्न विचारायचा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातले, मग महाराष्ट्रातल्या लोकांना पश्चिम बंगालने, उत्तर प्रदेशने, केरळने, आंध्राने, उत्तर प्रदेशने, बिहाराने, संपूर्ण देशाने स्वीकारलं, मग त्यांच्यासाठी बाबासाहेब बाहेरचे, मग त्यांनी बाबासाहेब स्वीकारून गुन्हा केला का?
म्हणजेच बाबासाहेब असेल किंवा बाबासाहेबाची विचार चालणारे जे कोण लोक असेल, मान्यवर कांशीरामजी असतील किंवा आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय चंद्रशेखरभाई आझाद असतील, हे बाहेरचे की जवळचे म्हणून नाही, तर फुले शाहू आंबेडकर विचाराचे खरे पाईक आहेत. आणि खरे पाईक असल्यामुळे जे लोकांना न्याय देण्यासाठी, हक्क देण्यासाठी आजही रस्त्यावर, आपल्याला माहिती असेल 2 वेळा जेलात गेले आणि त्यांच्यावर 17 NSA सारखा कायदा लागून 17 महिने ते जेलात होते, पण त्यानंतर ते घरी बसले नाही, परत रस्त्यावर आहेत. लोकांच्या गोळ्या खाण्यासाठी, मार खाण्यासाठी आजही रस्त्यावर आहे. आणि म्हणून नेतृत्व हे क्षमतेनं असतं, नेतृत्व हे हुशारीने असतं, नेतृत्व लोकांना न्याय देणं असलं पाहिजे. ते कुठल्या राज्यातलं नाही. त्याशिवायच का लोकांनी, इतर राज्यातल्या लोकांनी बाबासाहेबांना स्वीकारलं, शाहू महाराजांना स्वीकारलं, सावित्रीमाईंना स्वीकारलं. एवढंच का, छत्रपती शिवरायांचे पोवाडे जर रशियामध्ये होत असतील तर रशियाने ते स्वीकारलं, अण्णाभाऊंनी तिथपर्यंत नेले. मग काय इतर लोकांनी, महापुरुषांना ऐकू नये? छत्रपती शिवरायांचे राज्याच्या बाहेर होते, कर्नाटकच्या बॉर्डरपर्यंत होते. आजही ते छत्रपती शिवरायांना मानते. आम्ही केरळच्या आजही साऊथच्या लोकांचे रामसाहेब नायकरला मानतो, कांशीरामजींना मानतो. आणि एवढंच का, बिरसा मुंडांना मानतो. का? ते बिहार राज्यातले की ह्या राज्यातले म्हणून नाही. त्यांचे विचार, त्यांचे आदर्श आणि नेतृत्व व्यक्तीला मानायचं नसतं, तर विचार आणि आदर्शांना, त्याच्या कृतींना मानायचं असतं. हे मला आपल्या थ्रू समस्त आंबेडकरी लोकांना सांगायचं आहे की विचार आणि नेतृत्व, ज्याचं कर्तृत्व चांगलं आहे, अशाच लोकांना गुरु करा. मग असं जर आपण प्रश्न विचारला की राज्यातले, तर तथागत गौतम बुद्ध कुठले आमच्या राज्यातले? मग काय त्यांना मानायचं नाही? जगाला स्वीकारलं तथागतांना इंटरनॅशनल लेवलवर. हा विचार प्रत्येक लोकांनी आपल्या ध्यानी मनी खूनगाठ पक्की बांधून घ्यावी की विचाराचाच आदर्श असतो. खूप छान आपण स्पष्टीकरण दिलं सर या विषयावरती. सर, प्रश्न दुसरा असा आहे की महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी समुदाय, आंबेडकरी विचाराच्या अनेक पक्ष संघटना कार्यरत आहे. आपल्या संघटनेमध्ये असं वेगळं पण काय आहे की जेणेकरून लोक आपल्याला आकर्षित होतील? आपला अजेंडा नेमका काय? महाराष्ट्रामध्ये खरं तर इतर कुठल्या राज्यात जितक्या संघटना आणि पक्ष नसतील त्याच्यापेक्षा अधिक पक्ष आणि संघटन या राज्यात आहे, हे मलाही मान्य आहे. पण कागदावर संघटन असणे किंवा रजिस्ट्री म्हणून कायद्याचा एक कागद नंबर असणे हे वेगळं. आणि किती पक्षांनी आणि किती संघटनांनी खऱ्या अर्थानं इलेक्शन लढून राजकीय मान्यता मिळवली, त्याच्याही पुढचं जाऊन किती पक्षाने खऱ्या अर्थानं लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्या निवडणूक लढण्यासाठी आपण काम केलं. जर ह्या अनुषंगानं आपण जर बघितलं तर उत्तर खूप कमी येतं. मला असं वाटतं की BSP आणि वंचित बहुजन आघाडी सोडलं त्याच्यापैकी बाकी इतर कुठल्या संघटनेनं असं संघटितपणे राज्यभर निवडणुका लढल्या असं खूपसं जाणवत नाही. आणि ज्यांनी लढल्या, माननीय कांशीरामजी साहेब गेल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या BSPनं राज्यभरामध्ये आपलं जे काम केलं, त्यांचा जर आम्ही आलेख बघितला तर मला दुःखानं असं म्हणावं लागतं की त्यांचा जनाधार जवळजवळ 1% खाली आला किंवा ते शेवटच्या टप्प्यात आहे. मग वंचित बहुजन आघाडी असेल तर वंचित बहुजन आघाडीने एकाच लोकसभेला खूप चांगले मतं घेतले, त्यानंतर विधानसभेला त्याच्या 50% आले आणि आज राज्यभर त्यांचं कुठं आंदोलन, निवेदन दिसत नाही. लोकांना न्याय देताना ते रस्त्यावर दिसत नाही. आणि कुठंतरी मला असं वाटलं की हे नेतृत्व जे राज्यभर, वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या भागात आणि कुठल्याही जातीत, कुठल्याही धर्माला, आपण बघितलं असेल की मान्यवर चंद्रशेखरजी आझाद यांनी कुठल्या जाती धर्माची बॅरियर्स नाही आहे. किसान बाग आंदोलन असेल किंवा शाहीन बाग आंदोलनामध्ये चंद्रशेखर आझादजींनी राज्यभरातल्या किंवा देशभरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन, एवढंच काय, एकमेव मौलानानंतर चंद्रशेखरभाई आझाद आहे की जे दिल्लीच्या जामा मस्जिदमध्ये जाऊन, पायऱ्यावर जाऊन त्यांनी आंदोलन छेडले. त्रिपुरामधील मस्जिदीमध्येचा वाद ज्यावेळेस पेटला, त्या मस्जिदीच्या संरक्षण भिंत मला असं वाटतं पाडली, तिथे कोणी न जाता भाई चंद्रशेखर आझाद सगळ्यात अगोदर गेले. म्हणून केवळ एका जाती धर्माचं आंदोलन किंवा नेतृत्व न करता भाई चंद्रशेखर आझाद यांना देशभर स्वीकारलं जात आहे. म्हणून माझ्यासारख्या शिकलेल्या माणसाला भाई चंद्रशेखरजी आझाद या यांचं नेतृत्व योग्य आणि चांगलं वाटतं. सर, यापुढे आता आपल्या पक्षाची ध्येय धोरणे काय, कशा पद्धतीने आपण आंदोलनात्मक प्रयत्न केला? आझाद समाज पक्षातर्फे संपूर्ण राज्यभर निवेदन आंदोलन चालू आहेत. आत्ताच राजस्थानचे जे जालोर प्रकरण घडलं, या संदर्भात आपण बघितलं असेल की संपूर्ण राज्यभर आम्ही निवेदन देऊन
काही ठिकाणी आंदोलन धरणं प्रदर्शन करून त्या कुटुंबाला न्यायाची भूमिका मी मांडली। यानंतर एक राज्यव्यापी आंदोलन होईल। खरं तर आंबेडकरी समूहामध्ये जी मरगळ आलेली आहे, कारण की आंबेडकर समूहाच्या जे काही पक्ष आणि पार्ट्या आहेत या आंबेडकर समूहाचे प्रश्नच मांडत नाही। मगाशी आपण प्रश्न विचारला की बा अनेक आंबेडकरी समूहाच्या पार्ट्या आहेत। माझं उत्तर आहे, पार्ट्या कागदावरच्या आहेत की फक्त दुकानावर पाट्या लावापुरत्या आहेत का समाजाच्या हितासाठी आंदोलन करण्यासाठी? तर माझं असं उत्तर आहे की समाजाचे आंदोलन, समाजाचे प्रश्न आजही तसेच आहे। एवढंच काय, अगोदर पूर्वी मांडण्याचं तरी काम व्हायचं, पण मागच्या 2-3 वर्षामध्ये मांडतसुद्धा नाही, सोडण्याचा प्रश्न नंतर। आणि म्हणून आझाद समाज पार्टी या संपूर्ण राज्यभर एक राज्यव्यापी आंदोलन, लवकरच या हिवाळी अधिवेशनावर एक राज्यव्यापी आंदोलन होईल आणि इथल्या सरकारला, इथल्या प्रस्थापितांना आणि डुप्लिकेट नकली आंबेडकरवादाचा पडदा घेऊन संघटना किंवा पक्ष असलेले कार्यकर्त्यांना किंवा केवळ बाबासाहेबांचं नाव घेऊन वापरून पक्षाचं नाव लावणे आणि कार्य त्याच्या विरोधी करणे, अशा सगळ्या संघटनाला माझं आव्हान आहे की आता हा बुरखा स्वतः तुम्ही फाडा आणि रस्त्यावर या आणि खऱ्या अर्थानं फुलेशाह आंबेडकर चळवळीला न्याय देण्यासाठी। कधी नव्हे ते हे संविधान संकटात चाललं आणि आपण केवळ एकच दांगोळा पेटून यांना न्याय देऊ, त्यांना न्याय देऊ आणि कोणाला न्याय न देता स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्या राजकीय नेत्यांना माझं आव्हान आहे की आता कधीतरी दब्या कुस्त्या लोकांच्या आवाजासाठी, वंचितांच्या आवाजासाठी रस्त्यावर या। आणि ह्याच भूमिकेतून आझाद समाज पार्टी येत्या हिवाळी अधिवेशनावर प्रचंड लाखोचा मोर्चा घेऊन या राज्यामध्ये बेधडक मोर्चा काढेल आणि इथल्या प्रस्थापितांना धक्का दिल्याशिवाय राहणार नाही, हे नियोजन आमचं सध्या आहे। आणि त्याच माध्यमातून आम्ही सत्तेत तर येऊच, पण सत्तेत येऊ अथवा न येऊ आम्ही पोकळ घोषणा करणार नाही। अनेक लोकांनी मागे पोकळ घोषणा केल्या। आपल्याला आठवत असेल की जर भीमा कोरेगावच्या दंगलीचे लोकांची नावं जर वापस घेतले नाही, यांच्यावरचे गुन्हे वापस घेतले नाहीत, आम्ही मुंबई जाम करू म्हणणाऱ्या लोकांनी मुंबई कधी जाम करणार आहे हा माझा त्यांना प्रश्न आहे। मुंबई जामही नाही आणि गुन्हे वापस घेतले नाही, मग तुम्ही करता काय? कोणाचे प्रश्न मांडताय? कोणाचे नेते आहात आपण? असा अनेक प्रश्नाचे उत्तरं आम्ही सरकारला विचारू। जर त्याने मागासवर्गीय असेल किंवा SC/ST OBC लोकांच्या अॅट्रॉसिटीचे प्रश्न असतील, महामंडळाचे प्रश्न असतील, जर सुटत नसेल तर आम्ही इथल्या प्रस्थापित जे काही मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असेल यांच्या मानगुट्यावर संविधानाचा पेन चालल्याशिवाय राहणार नाही। सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी जे छोटे मोठे पक्ष आहेत, संघटना आहेत, अशा सगळ्यांची मोठ बांधणं फार आवश्यक आहे। अशामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि आणखी काही दुसरे पक्ष असतील तर त्यांच्यासोबत आपण समझोता करणार आहात, असं काय प्लॅनिंग आहे? मी मगाशी आपल्याला बोललो की जे लोक खरं तर संविधान विरोधी काम करतात, मग ते भाजपा असेल किंवा जे कोणी असेल, यांच्यासोबत जाणाऱ्या लोकांसोबत आम्ही कधी युती करणार नाही। आणि राहिला वंचित बहुजन आघाडीचा प्रश्न, की वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीम आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर यांचं एकंदरीत आपण कार्यकर्ती जर बघितली तर ते कोणासोबत जात नाही आणि कोणाची साथही घेत नाही। त्यांचा एकट्यावर भरोसा आहे। एकट्यावर भरोसा निवडून येण्याचा आहे का कोणाला पाडण्याचा आहे हा त्यांना माहिती आहे। त्याच्यामुळं त्यांच्यासोबत युती करण्याचा प्रश्नच नाही, कारण ते कोणासोबत तेच जात नाही। आम्ही तर ते आंबेडकरी चळवळीचे नेते म्हणून किंवा आमच्यासाठी रिस्पेक्टिव्ह असल्यामुळं आम्ही त्यांनी हाक दिला तर त्यांच्यासोबत जाऊ, पण ते प्रस्थापितांना सोबत घेत नाही। पण त्यांना कोणासोबतच जाण्याचं किंवा येण्याचं इच्छा नाही। ज्यांना ते सोबत घेतात त्यांच्यासोबत ते 6 महिनेही राहत नाही। मग त्यांच्यासोबत युती करावी का? तर याच्यावर आम्हाला वरून आदेश घ्यावे लागतील, पण त्यांचा एकंदरीत अभ्यास करता ते कोणासोबत जाण्याच्या मानसिकतेत नसतात असं मला वाटतं। सर, आंबेडकरी चळवळीच्या अनुषंगाने आपण तरुणांना काय संदेश द्याल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं, कार्यांचं कधी नव्हे ते आता पतन होत आहे आणि हे केवळ आंबेडकरी समाज मानतो असं नाही, तर OBCच्या लोकांना पण आता जाण व्हायला लागली की OBCच्या प्रश्नावर, मराठा आरक्षणच्या प्रश्नावर, SC/STच्या प्रश्नावर आणि अगदी शिवसेनेसारखी आपण आता बोललो यांनासुद्धा असं जाणवायला लागलं की ज्या वेळेला संजय राऊत जेलात गेले, जाताना ते म्हटले किंवा जायच्या अगोदर ईडीची जेव्हा चौकशी झाली की ते म्हटले नाही आता हुकुमशाहीकडे आपली वाटचाल चालू आहे। म्हणजेच जे शिवसेना अगोदर ते सुद्धा हुकुमशाही पद्धतीनं काम करत होते, मात्र आता त्यांनाही असं वाटायला लागलं की भाजपाचं शासन हे लोकशाही सोडू नये, किंबहुना लोकशाही ती मानत नाही। आणि म्हणून मी इथल्या तरुणांना मी आता असं सांगेल की अनेक प्रश्न आहेत,
प्रश्नाची जर संख्या काढत गेलो किंवा ह्याची काय चूक आहे त्याची काय चूक आहे जर काढत गेलो तो अनेक गोष्टी. पण आता केवळ आणि केवळ संविधान संरक्षण करण्यासाठी आपण बघत असाल की दररोज देशातले वेगवेगळी वस्तू, वेगवेगळे घटक, वेगवेगळी गोष्ट सरकारी असलेल्या ज्या ज्या सरकारी क्षेत्रातल्या जमिनी असतील, कंपन्या असतील, प्रॉपर्टी असेल, एअरपोर्ट असेल, सगळंच विकण्याचं काम सरकार करत आहे. म्हणून आता यानंतर रोजगारही नाही, नोकऱ्या नाही, आशावाद नाही, समता नाही. आणि म्हणून संविधान आमच्या बाजूला आहे की नाही असा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टाचे जे जजमेंट येतात, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट, मला दुःखानं असं म्हणावं लागतं की सुप्रीम कोर्टाचे जजमेंटसुद्धा सुप्रीम आता राहिलेले नाही, तर ते केवळ मॅनेज असल्यासारखे वाटतात. आणि सुप्रीम कोर्टाला कधीतरी याच्या बाबतीमध्ये लाज वाटावी. मी सुप्रीम कोर्टाचा अनादर करत नाही, पण सुप्रीम कोर्टालाही काही दिवसांना लाज वाटेल. मान्य सुप्रीम कोर्टाचे जज काल निवृत्त होताना असे म्हटले की मला जी यादी आहे, कोणत्या यादीमध्ये काय काम करायचं किंवा रजिस्टर माझं पण ऐकत नाही, कुठल्या केस कधी घेतो, काय घेतो. म्हणजेच महाराष्ट्र शासनाचा निकाल इतका महत्त्वाचा असताना 1 महिन्यापासून सुप्रीम कोर्टाला वेळ नाही सुनावणी घेण्यासाठी. मग सुप्रीम कोर्ट हा सुप्रीम गाढवपणा करतंय का असं मला कधी कधी वाटतं. आणि म्हणून इथल्या युवकांना, इथल्या तरुणांना, खास करून आंबेडकरी चळवळीच्या युवकांना, सगळ्यांना मी असं आवाहन करतो की आता या देशामध्ये आणि या राज्यामध्ये आपल्या सगळ्याला एकच आशावाद आहे आणि तो म्हणजे भाई चंद्रशेखरजी आझाद. कारण चंद्रशेखर आझादच असा आहे, ही व्यक्ती अशी आहे की ती संविधानासाठी आपली जान की बाजी, संघटन देशासाठी कुर्बान करण्यासाठी तयार आहे. म्हणून आपण सगळे लोक, मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की अशाच नेत्याला आपण हात द्या, अशाच नेत्याला साथ द्या की जो नेता या संविधानासाठी आणि फुलेशाह आंबेडकर चळवळीसाठी आपल्या जीवाचं रान करतोय. केवळ घरात बसून मॅनेजमेंट करण्याचं काम करणारा नेता नाही आहे. अशाच नेत्यासोबत आपण याल आणि आझाद समाज पक्ष खऱ्या अर्थानं परत तुमची आणि आमची आझादी कायम ठेवेल अशी आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद सर. अत्यंत वैचारिक दृष्टिकोनातून आपण आपली प्रभावी विचारसरणी या ठिकाणी मांडली. आपण या चॅनलच्या स्टुडिओमध्ये आलात आणि प्रखरपणे आपले विचार मांडले, त्यासाठी आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. आपली आझाद पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाची निवड झालेली आहे, प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे, त्यासाठी आम्ही परत तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि यापुढील जे आपले काही कार्य असतील त्यासाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा. धन्यवाद. सप्रेम जय भीम.